आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. तरुणावर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणी तिघांना अटक. राजारामपुरी इथल्या मातंग वसाहतीजवळ एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना राजारामपुरी पोलिसांनी केली अटक. 5 दिवसांची पोलीस कोठडी. पूर्वीच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीये. शिवम बुचडे, विश्वजित कवाये आणि निलेश सकटे अशी या तिघांची नावं असून न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये. कोल्हापुरातील जागृतीनगर इथल्या पायमल वसाहतीत ओंकार मधुकर चौगुले हा तरुण राहतोय. त्याच्या काही मित्रांचा राजारामपुरीतील मातंग वसाहत इथल्या शिवम बुचडे याच्याशी 31 डिसेंबर 2025 रोजी वाद झाला होता. या वादाच्या रागातून शिवम बुचडे हा वाद करणाऱ्या त्या तरुणांचा शोध घेत होता. या दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार चौगुले हा राजारामपुरीतील मातंग वसाहत परिसरातून जागृतीनगरकडे जात होता. त्यावेळी शिवम बुचडे याच्यासह तिघांनी ओंकार चौगुले याला अडवून वाद झालेल्या त्या मित्रांविषयी चौकशी करत त्याला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी त्यांनी लोखंडी सळीनं केलेल्या हल्ल्यात ओंकार चौगुले गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी त्यानं शिवम बुचडे याच्यासह तिघांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी राजारामपुरीतील मातंग वसाहत इथं राहणाऱ्या शिवम महेश बुचडे, विश्वजित कवाळे आणि निलेश सुनील सकटे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.